नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. थंडीमध्ये रोजच्या जेवणाला थोडी चव येण्यासाठी खमंग अशी सोलापुरी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी पाहणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला प्लीज एक लाईक करा. आता शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. जे बाजारामध्ये आपण नेहमी आणतो ते शेंगदाणे आहेत आणि चांगले स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे. गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे. त्यामध्ये शेंगदाणे ओतून दिलेले आहेत. आता शेंगदाणे सतत हलवत राहायचे आहेत. त्याला छानपैकी रोस्ट करायचे आहेत. त्याचा कलर म्हणजे असा थोडासा असा ब्राउनिश आला पाहिजे. म्हणजे आपल्याला जास्त शेंगदाणे करपवायचे नाही आहेत. अशा हलकासा असा कलर आला पाहिजे. अशा पद्धतीने ते भाजून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्याचे फक्त साले निघाले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. अगदी हलकेसे भाजलेले आहेत. आता त्याचा थंड करायला गॅस बंद करून आता शेंगदाणे थंड करायला एका ताटामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आता शेंगदाणे फॅनखाली जरी ठेवले तरी लगेच थंड होतात. आता शेंगदाणे थंड झालेले आहेत. हे बघा, असा एक जरी शेंगदाणा घेतला तर सहज असा साले निघत आहेत त्याचे. नंतर हाताने चांगले चोळून घ्यायचे म्हणजे सगळे असे शेंगदाण्याचे साले निघून जातात. नंतर पाकडून हे बघा, अशा पद्धतीने आपण छानपैकी शेंगदाणे तयार केले आहेत. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून द्यायचा आणि त्यामध्ये 1 चमचा तेल ओतायचं. आता तेल झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे. जिरे थोडेसे असे तडतडून द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसूण चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चा पण गेला पाहिजे. अशा पद्धतीने परतून घ्यायचा. लसणाला अगदी किंचितसा हलकासा ब्राऊन कलर आला पाहिजे. अशा पद्धतीने लसूण परतून घ्यायचा आहे. आता शेंगदाण्याच्या चटणीमध्ये लसूण टाकला ना, चटणी इतकी अफलातून लागते ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा खावाशी वाटेल. आता ही चटणी ना तुम्ही अशाच पद्धतीने करून बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल. आता त्यानंतर लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे. तेही छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजलेले आपण साले काढून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. तेही 1 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत. गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले जळून जातील. त्यासाठी स्लो फ्लेमवरच ठेवून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं असं थंड करून मग एक खलबत्ता घ्यायचा आहे. खलबत्त्यामध्ये हे पूर्ण बॅटर अर्धं टाकायचं. आता जेवढं मावेल ना तेवढंच खलबत्त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. आता शेंगदाणे कुटताना ना रुसण्याने असे कुटायचे, त्याला वाटायचे नाहीत. कुटून शेंगदाणे त्याला आपल्याला शेंगदाण्याची चटणी करायची आहे. आता तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मग मिक्सरमध्ये ऑन ऑफ करून असं
शेंगदाण्याची चटणी करून घ्यायची। आता जेवढे आपण शेंगदाणे कुटाल ना तेवढे शेंगदाण्याच्या चटणीला खूप चांगली चव येते। आता हे बघा कुटून अगदीशे असे जोरात पण नाही मी कुटत, अगदी हलकेसे कुटते, कारण आपण शेंगदाणे भाजलेले आहेत आणि शिवाय आपण त्याला थोडेसे तेलामध्ये परतल्यामुळे एकदम रोस्ट झालेले आहेत आणि लगेच ते असे कुटले पण जातात। हे बघा अशा पद्धतीने शेंगदाणे कुटायचे आहेत, एकसारखे हाताने कुटत राहायचे आहेत। हे बघा किती बारीक बारीक होत आलेले आहेत। असेच कुटत ना शेंगदाणे बारीक होतात आणि ते एकजीव होतात। आता खलबत्त्याने नेहमी असे शेंगदाणे कुटले ना तर त्या शेंगदाण्याला ना वेगळीच चव येते, अगदी स्वादिष्ट असे शेंगदाण्याची चटणी होते। आता थोडीशी आपल्याला मोठी वाटली ना, आता थोडीशी अजून थोडी मोठी वाटते, तर परत एकदा 1 मिनटं परत कुटून घ्यायचं आहे 1 मिनटं। हे बघा अशा पद्धतीने छानपैकी, आणि त्या शेंगदाण्याच्या चटणीला पण तेल किती सुटलेलं आहे बघा, अगदी चिकट अशी झालेली आहे, मस्त तेल पण सुटलेलं आहे। अगदी सोलापूरमध्ये ना जी शेंगदाण्याची चटणी मिळते ना त्याच पद्धतीने झालेली आहे। हे बघा आता हे काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं, दुसरी शिल्लक राहिलेली आहेत ना, आपण अर्धे शेंगदाणे टाकले होते, अर्धे शिल्लक राहिले होते तेही टाकून घ्यायचे आणि सेम असे त्याला कुटून घ्यायचं आहे। एकसारखं हलक्या हातानेच कुटायचं आहे। हे बघा तेही कुटून आता सर्व शेंगदाण्याची चटणी काढलेली आहे, त्यालाही चांगले तेल सुटलेलं आहे। आता काय करायचं, जे आपण दोन्ही शेंगदाणे कुटले होते ना, आता ते पुन्हा एकजीव करण्यासाठी परत खलबत्त्यामध्ये टाकायचे आणि 1-2 मिनटं कुटून घ्यायचं, म्हणजेच ते चटणी ना एकजीव होती। हे बघा अशा पद्धतीने ना शेंगदाण्याची चटणी कुटून अगदी मस्त अशी झालेली आहे। आता तेही सर्व काढून घ्यायची। आता किती सुंदर झाली बघा, तुम्ही पण अशाच पद्धतीने शेंगदाण्याची चटणी करा, खूप तुम्हाला आवडेल ही चटणी। नेहमी आपण गोड लाडू किंवा शेंगदाण्याची चिक्की करतो, लाडू करतो, पण अशा पद्धतीने एकदा शेंगदाण्याची चटणी करा, तुम्हाला खूप आवडेल। हे बघा अशा पद्धतीने अगदी मार्केटमध्ये मिळते ना त्या पद्धतीनेच आपण घरीसुद्धा शेंगदाण्याची चटणी करू शकतो आणि घरातील लहान मुलांना पण आपण ती देऊ शकतो, कारण तिखट नाही आहे। हे बघा कशी अशी जाडसर अशी छानपैकी मस्त होते अशी ही चटणी। सोलापूरसारखीच आपण शेंगदाण्याची चटणी घरच्या घरी अगदी मस्तपैकी केलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा ही कशी वाटते ते। तसेच लाईक करा, सबस्क्राईब करा। आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।